जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। खेळ बनावट कागदपत्राचा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचा उघड बाजार, शासनाच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा, प्रशासन झोपेत की संगनमतात। वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे एक धक्कादायक आणि संतापजनक बनावट साम्राज्य। जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची सर्रास बनावट नक्कल करून आदेशपत्रे तयार केली जात आहे आणि त्याच्या जोरावर शासनालाच लुबाडण्याचा निर्लज्ज खेळ सुरू आहे। ही केवळ फसवणूक नाही तर थेट शासनाच्या अस्तित्वालाच आव्हान आहे। लक्ष्मीनगर येथील जमिनीच्या प्रकरणात जिल्हाधिकारी सी वानमथी यांच्या नावानं बनावट आदेशपत्र फिरवले जातात, तर दुसरीकडे जिल्हा क्रीडा विभागामध्ये आशा मेश्राम आणि निमगडे यांच्या कारभाराखाली माजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांवर लाखो रुपयांची देयके काढली जातात। म्हणजेच जिल्ह्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या नावावरच थेट दरोडा होय। ही केलेला गोलमाल केवळ धाडस नाही तर ही कायद्याला दिलेली उघड चपराक आहे। सदर उघड प्रकार बघता कायद्याची भीती संपली आहे का, की आतूनच कुणाचा वरदहस्त आहे आणि मिलीभगत सुरू आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत। याच दरम्यान 26 वर्ष बनावट जात प्रमाणपत्रावर नोकरी करून शासनाला मूर्ख ठरवत लुबाडणाऱ्या विस्तार अधिकारी सुनील गावंडे यांचा प्रकार समोर येतो आणि प्रशासनाच्या प्रामाणिकपणावर शेवटचा शिक्का बसतो। त्यामुळे सामान्य माणूस छोट्या चुकीत अडकला तर तात्काळ कारवाई आणि इथे कोट्यवधींचा गबन करून ढेकारही न देता आरोपी मोकाट फिरत असल्यानं ही न्याय व्यवस्था आहे की गुन्हेगारांची सुरक्षित आश्रयस्थळ, हे न समजणारे कोड्या। महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भुयार यांच्या जिल्ह्यात एवढे मोठे प्रकार निर्भीडपणे घडत असतील तर प्रशासन नेमकं कुणाच्या इशाऱ्यावर चालतंय? चौकशीत दिरंगाई का? पुरावे असूनही कारवाई नाही का? मोठ्या माशांना वाचवण्यासाठी प्रकरण दाबलं जात आहे का? शासनाची फसवणूक करणाऱ्या लुचाडांकडून पैसे वसूल होणार का, की मोठ्यांचा गुन्हा छोटा समजून पुन्हा एकदा फाईल दाबली जाणार? हे सर्व आता लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।